एम्प्लॉईज पेन्शन स्कीम EPS यामध्ये सरकारने दोन महत्त्वाचे बदल केले असून मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्पॉवरमेंट यांच्यातर्फे दोन वेगवेगळ्या नोटिफिकेशन 14 जून 2024 रोजी जारी देखील करण्यात आले आहेत। EPS स्कीम तुम्हाला माहितीच आहे, महिन्याला 15,000 किंवा त्यापेक्षा कमी पगार असणाऱ्यांना ही स्कीम लागू होते आणि त्यामध्ये एम्प्लॉयरचे देखील कॉन्ट्रीब्युशन असते। EPS 95 चा महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे जर तुम्हाला या योजनेअंतर्गत पेन्शन पाहिजे असेल तर तुम्हाला कमीत कमी 10 वर्षांची सर्व्हिस पूर्ण करणे गरजेचे असते। पण जर 10 वर्षांच्या आत तुम्ही सर्व्हिस सोडत असाल, काम सोडत असाल, तर ज्या तारखेला तुम्ही काम सोडाल त्या तारखेपर्यंत जी काही लमसम अमाउंट तुमची दिली जाते त्याचे कॅल्क्युलेशन केले जाते। तर त्या कॅल्क्युलेशन संदर्भात आणि फॅमिली पेन्शनच्या कॅल्क्युलेशन संदर्भात सरकारने हे दोन महत्त्वाचे बदल केलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही सुद्धा EPS चे मेंबर असाल, तुमचे मित्रमैत्रिणी किंवा सहकर्मचारी EPS चे मेंबर असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तो इतरांसोबतही नक्की शेअर करा। परंतु त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज या संदर्भातील नवीन व्हिडिओज जर लगेच बघायचा असेल तर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सुद्धा सिलेक्ट करा। नमस्कार मित्रांनो, ज्यावेळी एखादा कर्मचारी EPS मध्ये एनरोल होतो परंतु तो EPS ची मेंबरशिप म्हणजे 10 वर्ष पूर्ण होण्या अगोदरच त्या सेवेतून जर बाहेर पडत असेल तर तो पेन्शनसाठी एलिजिबल राहत नाही। त्याऐवजी सर्व्हिस सोडल्याच्या तारखेपर्यंत जो काही फंड जमा झालेला असेल तो त्याला एकरकमी दिला जातो आणि त्यासाठी महत्त्वाचा असतो तो टेबल D, रिटर्न ऑफ कॉन्ट्रीब्युशन, योगदानाचा परतावा। या टेबलमध्ये काय आहे तर त्या पर्टिक्युलर कर्मचाऱ्याने एकूण किती महिन्यांची सर्व्हिस पूर्ण केली आहे आणि त्यानुसार त्याचे प्रपोर्शन ऑफ वेजेस ऍट एक्झिट याचा रेट दिलेला असतो। त्याचप्रमाणे जो काही पगार त्याला दर महिन्याला मिळत असेल त्या पगाराची रक्कम आणि या रेटनुसार त्याचे कॅल्क्युलेशन करून जी काही अमाऊंट येते ती त्याला एकरकमी परत केली जाते। मित्रांनो, याच टेबल D मध्ये आता नवीन बदल करण्यात आले असून त्यामुळे जी काही लमसम अमाऊंट येते ती कमी येण्याची शक्यता दिसत आहे। याचे कॅल्क्युलेशन आपण पुढे बघणारच आहोत, कारण तुम्ही हा जुना टेबल बघाल तर यामध्ये इयर्स ऑफ सर्व्हिस असा एक कॉलम होता ज्यामध्ये किती वर्ष सर्व्हिस झाली आहे असे गृहीत धरले जायचे, असे कन्सिडर केले जायचे। म्हणजे जर तुमची 6 वर्ष आणि 8 महिन्यांची सेवा झालेली असेल तर पुढचे 8 महिने हे पूर्ण वर्ष कन्सिडर केले जायचे, म्हणजे 7 वर्षांचे कॅल्क्युलेशन या ठिकाणी केले जात होते। आणि या जुन्या टेबल D नुसार 7 वर्षांच्या कॅल्क्युलेशनसाठी प्रपोर्शन ऑफ वेजेसचा रेट होता 7.13। त्यामुळे जर समजा एखाद्या एम्प्लॉईचे महिन्याचे इन्कम किंवा महिन्याची सॅलरी आहे 15,000 आणि जुन्या टेबलनुसार जर आपण आज कॅल्क्युलेशन केली तर 7.13 हा रेट लागेल। त्यानुसार त्याची जी काही लमसम अमाऊंट आहे ती तयार होते 1,06,950 रुपये। तर इतकी लमसम अमाऊंट त्या कर्मचाऱ्याला मिळाली असती। पण जर आता तुम्ही नवीन टेबल जरा बारकाईने बघितला तर त्यामध्ये इयर्स ऑफ सर्व्हिस या कॉलम मध्ये आता मंथ्स ऑफ सर्व्हिस असे कॅल्क्युलेशन टाकण्यात आलेले आहे। याच्यामुळे एक्झॅक्टली किती महिन्यांची सर्व्हिस झाली आहे हे तुम्हाला कळते। त्यामुळे आता राऊंड ऑफ करण्याची गरज नाही। जे या आधीच्या टेबलनुसार 6 वर्ष आणि 8 महिन्यांची सर्व्हिस असेल तर 7 वर्ष कन्सिडर केले जायचे, ते आता एक्झॅक्टली 80 महिने कन्सिडर केले जातील। आणि त्यानुसारच जो काही रेट आता या नवीन टेबलमध्ये दिलेला आहे प्रपोर्शन ऑफ वेजेसचा रेट, त्या रेटनुसारच तुमचे कॅल्क्युलेशन केले जाईल आणि तशी लमसम अमाऊंट किती ती ठरेल। आता आपण या आधीचेच उदाहरण बघू। एम्प्लॉईचा पगार आहे 15,000 रुपये आणि त्याची सर्व्हिस झाली आहे 6 वर्ष आणि 8 महिने, म्हणजे एकूण 80 महिन्यांची सर्व्हिस कंप्लीट झालेली आहे। त्यानुसार आता टेबल D मध्ये जर आपण चेक केले तर तिथे प्रपोर्शन ऑफ वेजेस आहे 6.78, 6.78। जर तुम्ही 15,000 रुपये गुणिले 6.78 हे कॅल्क्युलेशन केले तर ती रक्कम येते 1,01,700 रुपये आणि यातला जर डिफरन्स बघितला तर तो येतो तब्बल 5,250 रुपयांचा। म्हणजे आता एक्झॅक्टली महिन्यांनुसार कॅल्क्युलेशन होणार असल्यामुळे इथे थोडासा लॉस आपल्याला बघायला मिळतो। परंतु याचा फायदाही कोणाला तरी होणार आहे। तो कोणाला? ज्या कर्मचाऱ्यांची सर्व्हिस ही 5 महिन्यांपर्यंत पूर्ण झालेली आहे। याचा बेनिफिट आधी जुन्या टेबलनुसार त्या कर्मचाऱ्यांना भेटत नव्हता। म्हणजे कसं, जर 6 वर्ष आणि 5 महिने अशी जर तुमची सर्व्हिस पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला तो वरच्या 5 महिन्यांचा बेनिफिट मिळत नव्हता, कारण त्यावेळेस इयर्स ऑफ सर्व्हिस नुसार कॅल्क्युलेशन केले जायचे आणि 6 महिने पूर्ण झालेले असतील तरच पुढचे वर्ष कन्सिडर केले जायचे। 6 महिन्यांचा आतला पिरियड हा कन्सिडर केला जात नव्हता। म्हणजे 6 वर्ष आणि 5 महिन्यांची जर सर्व्हिस असेल तर फक्त 6 वर्षच तुमचे कन्सिडर केले जायचे, म्हणून तिथे अशा एम्प्लॉईजचा लॉस होत होता। परंतु आता महिन्यानुसार कॅल्क्युलेशन होत असल्या कारणाने
6 वर्ष आणि 5 महिने असे जरी कॅल्क्युलेशन असले तरी एकूण महिने गृहीत धरले जातील आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन करून त्या कर्मचाऱ्याला अमाऊंट दिली जाणार आहे. म्हणूनच या टेबल डी नुसार काही कर्मचाऱ्यांचा लॉस होत असेल तर काहींचा फायदा देखील होत आहे. त्यांना प्रपोर्शनेट लमसम बेनिफिटचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, हा नवीन टेबल तुम्हाला वाचायचा असेल, बघायचा असेल तर याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तसेच ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो, तो दुसरा मोठा बदल झालेला आहे तो फॅमिली पेन्शन सेक्शन मध्ये. इथे गरजेचा आहे तो टेबल बी. टेबल डी मध्ये जसे प्रपोर्शन ऑफ वेजेस वापरले जाते त्याचप्रमाणे या ठिकाणी फॅक्टरचा वापर केला जातो. इथे कर्मचाऱ्यांची एकूण सर्व्हिस किती झालेली आहे त्याला फॅक्टर सोबत कॅल्क्युलेट करून त्याला किंवा तिला पेन्शन बेनिफिट किती मिळणार म्हणजेच पेन्शन किती मिळणार याची अमाऊंट ठरत असते. या आधीच्या टेबल बी मध्ये फक्त ज्या कर्मचाऱ्यांची सर्व्हिस 34 वर्षांपर्यंत पूर्ण झालेली आहे त्यांच्यासाठीच फॅक्टर दिलेला असायचा. पण आता नव्या टेबल बी मध्ये 42 वर्षांपेक्षा कमी ज्यांची सर्व्हिस झालेली असेल त्यांना सुद्धा फॅक्टर दिलेला आहे आणि त्यानुसारच त्यांचे कॅल्क्युलेशन केले जाणार आहे. मित्रांनो, टेबल बी च्या अंतर्गत जे काही चेंजेस झालेले आहेत, जे काही अमेंडमेंट झालेले आहेत ते फक्त त्याच कर्मचाऱ्यांना लागू असणार आहेत जे 16 नोव्हेंबर 1995 च्या अगोदर फॅमिली पेन्शन स्कीम अंतर्गत कव्हर्ड आहे. तसेच त्यांची सेवा 34 वर्षांपेक्षा जास्त पण 42 वर्षांपेक्षा कमी झालेली आहे आणि सर्व्हिस पूर्ण केल्याचा कालावधी हा 16 नोव्हेंबर 1995 ते सर्व्हिस सोडण्याच्या तारखेपर्यंतच्या आतलाच असायला पाहिजे. या नवीन टेबल बी ची लिंक सुद्धा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळून जाईल. तर मित्रांनो, हे आहेत ईपीएस अंतर्गत झालेले 2 महत्वाचे बदल. व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि या संदर्भातील नवनवीन अपडेट्स करिता आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.